मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मुळ्याच्या शेंगाची सुक्की भाजी दाखवणार आहे। तर इथं मी मुळ्या अशा कट करून घेतलेल्या, डिंगऱ्या म्हणतात, मुळ्याच्या शेंगाही म्हणतात त्याला। अशा कट करून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर कट करून घ्यायच्या। तो पाण्यात ह्या शेंगा टाकायच्या आणि एक उकळी घ्यायची मोठ्या आचेवर, फक्त उकळीच घ्यायची। आता काढून घेऊ शेंगा। थोडंसं तेल टाकायचं यामध्ये, शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे। ते काढून घेऊ। यामध्ये लसूण टाकायचा, लाल मिरचीची पूड, लाल तिखट, यामध्ये कोणते खडे मसाले नाही किंवा धने नाही, फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या, चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरला सुक्कच असं फिरवून घ्यायचं। थोडंसं तेल, उकडून घेतलेल्या शेंगा टाकायच्या यामध्ये, काही सेकंद असं परतून घ्यायचं मोठ्या आचेवर। परतून झालेला रंग बदललेला आहे। यामध्ये आता हे मिक्सरला बारीक केलेली पूड टाकायची, व्यवस्थित असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। पाण्यात शिंपडा मारायचा, एक वाफ घ्यायची, जास्त वेळ नाही, काही सेकंदाची वाफ घेतल्यानंतर कोथिंबीर टाकायची। भाजी तयार झालेली सुक्की, एकदम टेस्टी अशी झटपट बनणारी। नक्की बनवून पहा, कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या टेस्टी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।